नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती स्थलांतरित होणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे। सिडको आणि नवी मुंबई महापालिकेला सूचना मिळाल्यात। पुन्हा बाजार समिती स्थलांतरित होण्याची शक्यता वर्तवली जाते। बाजार समिती या मार्केटचा पुनर्विकास करणार आहे की मार्केट स्थलांतरित करणार आहे, याबाबत महापालिकेने आम्हाला विचारणा केलेली आहे। या संदर्भात नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे बैठक झालेली आहे आणि त्यांनी मागणी केलेल्या काही मुद्द्यांवरती बाजार समिती त्यांना आपले अभिप्राय सादर करणार आहे। स्थलांतर करायचं असेल तर तेवढी मोठी जागा पाहिजे ना नव्या मुंबई परिसरामध्ये, आणि ती पण जवळपास असेल 5-10 एकर, 5-10 किलोमीटर, 10-15 किलोमीटरच्या जवळपास असेल तर कधी सगळे घटक माथाडी घटक आहेत, याच्यामध्ये व्यापारी आहेत, बाकीचे वाहतूकदार असतील, बाकी इथं काम करणारे जवळजवळ 50 ते 60,000 लोक इथं पाची मार्केटला काम करतात। त्या सगळ्या घटकांचा जर विचार करून जर शासन निर्णय घेत असेल तर मग व्यापारी नक्कीच पॉझिटिव्ह विचार करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।